भुनंती ते भूरिदाहा जना. गोपी म्हणतात, देवा ह्या सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठे दाते कोण आहेत? म्हटले, तव कथामृतम तप्त जीवन. आता हे कथामृताचं जे दान करतात, जे कथा सांगतात, ते सगळ्यात मोठे दाते आहे म्हटले. कथामृताचं दान करणं हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. ज्ञानोबारायांनी आपल्याला एक प्रकारे काय सांगितलेले आहे? कथाच सांगितलेली आहे. आता अवधारा कथा गहन, किंवा शृंगाराच्या माथा पाय ठेवी, नुसदीच शांती कथा आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराच्याही माथा पाय ठेवी. म्हणून ज्ञानोबारांनी हे दिलेलं फार मोठं दान आहे. दान कशाला म्हणतात? आपलं त्याच्यावरलं असलेलं स्वत्व काढायचं आणि दुसऱ्याचं स्वत्व त्या ठिकाणी स्थापन करायचं. ज्ञानोबारांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला, सांगितल्यानंतर याच्यामध्ये हे माझं आहे असं म्हटलंच नाही. किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले. माझं याच्यामध्ये काही नाही, हे सगळं तुमचं आहे असं म्हणणं म्हणजे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी आपल्याला दान देऊन टाकले. सगळ्या जगाकरता केलेलं हे काय आहे? दान आहे. म्हणून वाणीच्या द्वारे ज्ञानोबारांनी इथे काय केलं? यज्ञ केलं. याला वाघ यज्ञ असं म्हटलंय बरं का. वाणीच्या द्वारे पूजा केली, वाणीच्या द्वारे संगतीकरण केलं, वाणीच्या द्वारे दान दिलं. कारण वाणी ही खूप मनुष्याच्या जीवनामध्ये महत्वाची. भगवंताच्या करता किंवा चांगल्या कार्याकरता निर्माण झालेली जी वाणी आहे तो वाघ यज्ञच आहे. ईश्वर प्राप्तीकरता केलेलं. किंवा ज्ञानोबारांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा, तेने यज्ञ होई बरवा याज्ञकू माझा. त्या ठिकाणी चांगली वाणी बोलणं हा सुद्धा फार मोठा यज्ञच आहे. बोलत असताना माणसाने कसं बोललं पाहिजे? तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द कल्लोळ अमृताची. कारण वाणी खूप महत्वाची आहे. हा वाणीचा यज्ञ झाला पाहिजे. मधुर वाणी जर असेल तर तो सगळ्यांना प्रिय होतो, आणि वाणीमध्ये जर कठोरपणा असेल तर तो अप्रिय होतो. म्हणून वाणी जी आहे ती मधुर असली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजते श्रवणाद्वारे. किंवा वाणीतले आणखीन जवळजवळ 13 दोष ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. विरोधू, वादू, बळू, प्राणिताप ढाळू, उपहास, छळू, वर्मस्पर्शू, आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारुण, हे संन्यासले अवगुणू जयावाच. हे वाणीतले दोष आहेत, 13 दोष. हे टाळून चांगलं बोलणं, प्रिय बोलणं, कल्याणाकरता बोलणं, हा काय एक प्रकारचा आहे? वाघ यज्ञ आहे. म्हणून येणे वाघ यज्ञे तोषावे. नाहीतर मग दान जरी दिला आणि वाणी जर चांगली नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. एखादी व्यक्ती दान भरपूर देते, चांगलं सत्कर्मही करते, आणि बोलत असताना वाणीने थोडंसं चुकीचं बोलते. घ्या, तुम्हाला कोणी दिलं का माझ्यासारखं? कोण आहे का तुम्हाला अशा प्रकारे देणार? असा म्हटलं का ते वाणीने काय होतं? तो यज्ञ होत नाही, सांग होत नाही तो यज्ञ. मागे उदाहरण पाहिलं आपण. राजसू यज्ञामध्ये भगवान परमात्म्याने सगळ्यांना वेगवेगळी कामं दिलेली होती. तर भीमदादाकडे कोणतं काम दिलं होतं? भोजन विभाग भीमदादाकडे होता. अनेक ऋषीमुनी येत होते जेवायला,
आणि जेवायला आल्यानंतर त्या ऋषीमुनींना भीमदादा वाढत होते आणि असे पंक्तीत फिरायचे म्हणतात. भीमदादा गादा खांद्यावर घेऊनच फिरायचे, भरपूर घ्या म्हणायचे, पण असा भाव होता की आहे का तुम्हाला असं कोणी दिलंय का, आणि दटावत होते. तेव्हा ऋषीमुनींनी काही ब्राह्मणांनी तक्रार केली, बाबा देवा आम्ही जेवायला येतो पण आम्हाला काय एवढं अंगी लागत नाही जेवलेलं. जेवायला गेल्यानंतर काय काय ठिकाणी लोक बघत राहतात, जेवणारा एकटा असतो 10 लोक समोर येऊन उभे राहतात. मग माणसाचं ज्याला शांततेत जेवायची सवय, एकांतात जेवायची सवय, त्याचं जेवण होत नाही. आता भीमदादाला समजून सांगायचं म्हणून भगवान परमात्म्याने युक्ती केली. म्हणली भीमदादा सगळे ऋषीमुनी आले का आपल्या यज्ञात? म्हणले हो सगळे आले. मला वाटतं एक ऋषी यायचा राहिलाय. म्हणजे कोणते ऋषी? कोण असेल त्यांच्याकडे जाऊ आपण, चला सांगायला जाऊ. म्हणजे गंधमादन नावाचे एक ऋषी आहेत, त्यांना आपल्याला आणायला जायचं आहे. मग भीमदादाला घेऊन भगवान परमात्मा आणायला गेले. तर गंधमादन ऋषी तपश्चर्या करत बसले होते. ते गंधमादन ऋषी असे होते, काय होतं सांगा? हा हा त्यांचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. शरीर सगळं सोन्याचं आणि तोंड मात्र तेव्हा भीमदादांनी पहिला प्रश्न देवाला विचारला, देवा यांना बोलवायचं ठीक, पण यांना असं का झालं बाबा? सगळं तोंड काय आहे? सोन्याचं. अंग आणि मुख काय आहे मात्र विचित्र दिसतंय, ते चांगलं दिसत नाही. म्हणजे त्यांनाच विचारा काय झालंय, कशामुळे असं झालंय. ऋषींना विचारलं, ऋषी असं कसं झालं? सगळं शरीर सोन्यासारखं चमकत आहे, मुख मात्र तुमचं, मस्तक मात्र असं आहे. ऋषीने सांगितलं काही नाही, मी लोकांना दान देत होतो, खाऊ घालत होतो, पण कडू बोलत होतो. म्हटले वाईट बोलत होतो. वाईट बोलण्यामुळे माझं तोंड डुकराचं झालं, बाकीचं सगळं कशाने झालंय? दान दिल्यामुळे सोन्याचं झालं. भीमदादा म्हणले देवा तिथंच सांगायचं होतं मला, इकडे एवढे लांब का आणले? म्हणजे काय काय लोकांना असं समजत नाही. तेने वाघ यज्ञे तोषावे. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबराय म्हणतात, हा वाघयज्ञ मी केलेला आहे, आणि तुम्ही संतुष्ट व्हा, तुम्ही प्रसन्न व्हा, कारण तुमची प्रसन्नता जी आहे ती माझ्या जे काही प्रसाद मागणार आहे, दान मागणार आहे, ते पूर्ण करण्याला कारणीभूत होणार आहे. देव जर प्रसन्न झाले, श्रीगुरु जर प्रसन्न झाले, तर काय होणार नाही असं ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी म्हटले. अहो एक परमात्म्याची प्रसन्नता, शंभूची देखा शंभूची प्रसन्नता, तया उपमनीच्या आरता, काय क्षीराब्दी दूध वाता देई द्यायची ना. अहो भगवान परमात्मा प्रसन्न झाला. उपमन्यूने काय मागितलं होतं? दूध मागितलं होतं. मागे दूध द्या म्हणतली यासाठी, क्षीराब्दीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे अहो दूध थोडंसं मागितलं तर देवाने काय केलं? प्रसन्न, देव प्रसन्न झाला ना. घे म्हटला दूध, म्हणजे क्षीराब्दीचीच काय करून टाकली? वाटी करून टाकली. तसं श्रीगुरु प्रसन्न झाले तर काय शक्य नाही होणार? सर्व काही शक्य होत असतं, पण प्रसन्नता पाहिजे. कारण आशीर्वाद जो असतो तो प्रसन्नतेतून येत असतो. कृपा जी होत असते ती प्रसन्नतेतून होत असते. समोरची व्यक्ती जर प्रसन्न नसेल आणि तुम्ही जर मागायला लागले, जबरदस्तीने द्या द्या म्हणायला लागले, तर त्या ठिकाणी कल्याण व्हायच्या ऐवजी काय होऊ शकतं? नुकसान सुद्धा होऊ शकतं. म्हणून मागत असताना, कृपा करून घेत असताना ती व्यक्ती प्रसन्न आहे की नाही हे पाहावं लागतं. मग ज्ञानोबरायांना हे पसायदान मागायचंय. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आता हा यज्ञ जो केलेला आहे मी, वाघयज्ञ केलेला आहे, माझ्या म्हणण्याने केलेला आहे का तुमच्या म्हणण्याने केलेला आहे? माझ्या म्हणण्याने थोडं केलंय मी. तुम्ही सांगितलं होतं, तुम्हाला ऐकण्याची इच्छा झाली, किंवा तुम्हालाच तुमच्या श्रीगुरूंनी सांगितलं होतं
की आता कलिकाळ आलेला आहे, सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणाकरता काहीतरी साधन दिलं पाहिजे. हा, धावा करा असं सांगितलं होतं. तो हा घेऊन आघवा कळी कळीतया जीवा, सर्व प्रकारे धावा करिपा वेगळी म्हटलं होतं. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रगट केली. आणि म्हणून आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्हाला जे इच्छित होतं, आता तुम्हाला सुद्धा काही तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी नव्हतं, जगाच्या कल्याणासाठीच हे करायचं होतं. आणि म्हणून तुम्ही माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रगट केली. आणि हा वाघ यज्ञ तुमचा तुम्हाला मी काय केला समर्थ. याच्यात माझं काही नाही. इदम न मम. तुमचीच इच्छा होती, माझी इच्छा होतीच म्हणा जगाचं कल्याण व्हावं, पण याच्यामध्ये आणखीन तुम्ही आज्ञा केली. आधीच तो कृपाळू वरु गुरु आज्ञेचा झाला बोलू. हे ज्ञानोबरायांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. आधी ज्ञानोबराय कृपाळू आहेत, त्यांना गुरूंनी सांगितलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. त्यांचा अवतारच त्याच्याकरता आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आता मी काय केलं हे प्रगट केलेलं आहे. येणे वाघ यज्ञे तोषावे. हा यज्ञ झालेला आहे. आणि या यज्ञाच्याद्वारे तुम्ही काय व्हा, संतुष्ट व्हा. कारण संतुष्ट झाल्याशिवाय तुम्हाला मी मागू शकत नाही. मागितलं तर मी काय होणार नाही, हे मागणी पूर्ण होणार नाही. असंतुष्ट चित्ताच्या मनुष्याने दिलेला वर सुद्धा घातक असतो असं म्हटलं. काही काही लोक असतात ते थोड्या वेळ संतुष्ट असतात, थोड्या वेळ त्या ठिकाणी काय होतात, असंतुष्ट होतात. क्षणे रुष्टः क्षणे तुष्टः रुष्टः तुष्टा क्षणे क्षणे अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपी भयंकर. क्षणात रुष्ट होणारी क्षणात तुष्ट होणारी माणसं असतात. मग अशा लोकांनी दिलेला जो काही प्रसाद असतो तो सुद्धा काय असतो, भयंकर असतो. त्या ठिकाणी कंस जो आहे तो त्या ठिकाणी प्रसन्न झाला. कधी प्रसन्न झाला, ते देवीचं दर्शन झालं आणि लगेच वसुदेव देवकीची माफी मागायला लागला. बरं, वसुदेवाने विचार केलेला ह्या माणसाचं काय खरं नाही. हा जरी आता गोड बोलत असेल, प्रेमाने बोलत असेल, थोड्या वेळाने लगेच आपल्याला मारायला येईल. म्हणून अशा माणसाची प्रसन्नता काय उपयोगाची नाही. किंवा अप्रसन्न चित्त जर असेल तर त्याने दिलेला वर जो असतो तो सुद्धा काही उपयोगाचा नसतो. म्हणून प्रसन्न होऊन तुम्ही वरदान द्या. मी केलेला ज्ञान यज्ञ जो आहे त्याने तुम्ही काय झाला, प्रसन्न व्हा. आणि प्रसन्न होऊन तुम्ही काय, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे मला काय द्यायचंय, पसाय द्यायचंय. प्रसन्न होऊन त्या ठिकाणी द्या. आता देणारे आहेत तेही श्रेष्ठ आहेत आणि जे मागणारे आहेत ते काय आहेत, श्रेष्ठ आहेत. त्यांनी वाङ्मयीन सेवा केलेली आहे. आणि म्हणून किंबहुना मज तुमचिया कृपा काज ते लागी व्याज ग्रंथाचे केले. ज्ञानोबरायांच्यावर गुरु काय झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. बरं का, किती प्रसन्न झाले ज्ञानेश्वरी ऐकून, ज्ञानोबरायचं व्याख्यान ऐकून. तेव्हा श्रोते किंवा संत किंवा श्रीगुरु असं म्हणतात, सहजे मलया निळू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेच जोडे नादू तरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निमवी स्वादे काय जिभे ते नाचवी तेवीच काना करवी म्हणवी बापू हा माझा. तैसे कथेचे ये ऐकणे येथ एक श्रवणाशी होय पारणे आणि संसार दुःखा मूळवणे विकृती विने. कोण म्हणताय, निवृत्तीनाथ म्हणतात.
तुमचं व्याख्यान कसं आहे, म्हणजे निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झालेले आहेत. तोषोनी तुम्ही प्रसन्न झालेले आहेत. मला माहिती आहे मधून मधून तुम्ही म्हटलेले देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त, हे म्हणतात चित्त दाटेल तुझे, म्हणून असो हे, म्हणून असो हे न बोलो, परी सावयागा तोषलो, जे ज्ञान तरिये मिळविलो श्रवण सुखाचे. मी तोषलो, प्रसन्न झालो. किती अध्याय ते 13वेच अध्यायात प्रसन्न झालेले. त्यामुळे तुम्ही प्रसन्न झालेलेच आहात. आता तोषोनी मज द्यावे पसाहे दाने. एवढं सगळं तुम्ही जर प्रसन्न असाल तर तुम्ही काय द्या, मला पसाहे दान द्या. मज द्यावे म्हटलेलं आहे. आता ज्ञानोबरायांनी जरी मज द्यावे म्हटलेलं असलं तरी ही मागणी याच्यात स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. पण ज्ञानोबरायांची मागणी जी आहे ही जगाच्या कल्याणाकरता आहे. मग जगाच्या कल्याणाकरता असताना मज द्यावे का म्हणतात? पुन्हा पसायदान शब्दाचा नेमका अर्थ काय त्याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री